हॅलो. आता झालेल्या सामन्यामध्ये पश्चिमवाडी संघ शिवशंभू चषक त्यांना 2026 विनंती असेल की आपण पहिल्या व्यासपीठावरती उपांत्य यायचं आहे. फेरीचा सामना या ठिकाणी जिंकलेला आहे श्रीसाहेब पाटोळे सरांनो. व्यासपीठावरती यायचं आहे आणि या सामन्याचा विजयवीर मालिकावीर ठरलाय वैयक्तिक 16 धावा करून मॅन ऑफ द मॅच किताब आपल्या नावावरती खेळाय तो रत्नेश मिसाळ. परंतु आणखी एक किताब द्यावा लागेल कारण नंदन जाडेचं शेवटचं षटक खूप महत्वाचं होतं. क्रिटिकल सिच्युएशन होती आणि त्या सिच्युएशनला जे गोलंदाजानं षटक फेकलंय दरम्यान गुड टू गो. उपांत्य फेरीचा दुसरा सामना रंगणार आहे नांगलेवाडी रायडर्स बनाम जय बजरंग मधलेवाडी. आता पुन्हा एकदा घमासान पाहायला मिळणार आहे. पंच एकच मिनिट पंच आलेल्या सामन्यामध्ये पश्चिमवाडी रायडर्स राखीव खेळाडू नांगलेवाडी प्लीज लवकर पाठवायचं आहे. शिल्पा बर्जे यांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते आपण त्यांना देऊया. ओके गुड टू गो. धन्यवाद. या ठिकाणी प्रितेश ऑल द बेस्ट करेन. रत्नेश मिसाळ व्यासपीठावरती यायचं आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. सामना रंगणार आहे शिवशंभू चषक 2026 चा दुसरा उपांत्य फेरीचा सामना रंगलाय नरेश मांडवकर बनाम बाबू मिसाळ. पॉवरफुल प्रहार येतोय पहिल्या चेंडूत जातोय सीमा. रत्नेश मिसाळ यांनी लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचं. शिवशंभू चषक खरं तर आयोजकांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत. खरं तर वैयक्तिक माझ्या रीतीने नव्हे तर जेवढे देखील संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले त्या सर्व संघांकडून मी आयोजकांना खरंच धन्यवाद देऊ इच्छितो कारण एवढी मोठी स्पर्धा आणि या ठिकाणी मागाशी म्हटलं होतं की बाबू विरुद्ध नरेश मांडवकर. निलेश दादा पवार येथील स्ट्राईक एंडला एक आदर्श खेळाडू एक आदर्श खेळी करण्यासाठी जग जाहीर असलेला हा खेळाडू. दरम्यान सुंदर या ठिकाणी आता चेंडू सामनावी ठरतोय. रत्नेश मिसाळ याचं सर्वांनी जोरदार टाळ्याने स्वागत करायचं आहे. मी अंकिता संदेश टाकळे यांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते आपण त्यांना सामनावी पुरस्कार देतोय. अंकिता संदेश टाकळे. आता मात्र स्ट्राईकला येईल तो सिद्धेश आहे ना सिद्धेश बेंद्रे. होणारा सामना 2 षटकांचा दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. बाबू मिसाळ पंचांच्या उजव्या बाजूनं डाव्या हाताने मारा करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू दिलाय फेकून. 1 धाव पूर्ण होते. दुसरा धाव प्रयत्न करणार का आणि 2 धावा पूर्ण केल्यात. खरं तर माझी अपेक्षा होती नरेश मांडवकर टिकणं फार महत्वाचं होतं कारण या आधीच्या मॅचला नरेशने जी सुरुवात करून दिली होती आणि जो शेवट केला होता तो खूप महत्वाचा होता नांगलेवाडी संघासाठी. त्याच प्रकारची सुरुवात
करून देता आली नाही आणि सुरुवातीच्या चेंडूमध्येच आपली विकेट गमावून बसलाय. दरम्यान सोबतचा शिलेदार आहे सिद्धेश, तो दी सुरुवात, तो विजयाचा मार्गक्रमण सुरू ठेवणार का? नाही, प्रयत्नाला पुरेपूर प्रयत्न आहेत, प्रयत्न 100% केलेला आहे. मला वाटतं पवन जाडे आहेत, सुंदर प्रयत्न केला परंतु हा चेंडू पुढील चेंडू पुन्हा एकदा सिद्धेश आणि या ठिकाणी मात्र अलगद एसटी उडवल्या आहेत. एसटीच्या वरून अलगद उडी मारून या ठिकाणी एसटी क्रॉस करून चेंडूचा वेध घेतलाय तो स्वप्नील बामणे यांनी. या ठिकाणी मला षटक संपलेला आहे आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या झाले 13. एका 1-3 अशा एकूण 13 धावसंख्या झालेल्या आहेत. आता हे षटक कोण टाकणार हे फार निर्णायक असणार आहे, परंतु मधल्या संघाकडे मी बऱ्याच वेळा पाहिलेला आहे. सिच्युएशन कोणतीही असू द्या, गोलंदाज मात्र निश्चित असतात, कारण गोलंदाजावरती पुरेपूर विश्वास टाकला जातो. पुरेपूर विश्वास दाखवून त्या संघातील गोलंदाजाला संधी दिली जाते. या ठिकाणी दुसरा षटक अर्थात 12 चेंडूंचा सामना आहे. 12 चेंडूंचा सामना असणार आहे. 6 चेंडूचा खेळ संपलेला आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असताना स्ट्राईकला येतील निलेश पवार. या ठिकाणी हलक्या गतीने पटकावण्याचा प्रयत्न आहे, प्रयत्नात यश येणार का? नक्कीच एक धाव पूर्ण होते. स्ट्राईक चेंज केली जाते, सिद्धेश यांना स्ट्राईक वरती आणलं जाते, कारण सिद्धेशनं मागची मॅच अतिशय चांगल्या रीतीने खेळली होती. आपल्या संघासाठी एक आक्रमक पावित्र्य पत्करून एक बलाढ्य अशी धावसंख्या रचण्यात यश आलं होतं ते नरेश आणि सिद्धेश यांच्या जोडीला. आता मात्र जोडीला आहेत ते निलेश दादा पवार. पुन्हा एकदा चंद्रदीप बामणे यांचा पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू पटकावलाय, कार्पेट शॉट, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. झुजमानचा आणखी एक वाघ निखिल झुजम यांच्या माध्यमातून. निखिल झुजम एक आक्रमक खेळाडू आहे. या टुर्नामेंट मध्ये त्याला संधी अजून मिळालेली नाहीये. दरम्यान क्षेत्ररक्षक आहे तो सुभाष मिसाळ, तेजस मिसाळ. नक्कीच जर आता श्री साई शिरोळे पाटीलवाडी या संघाचा खेमा पण पाहिला तर या सामन्याकडे नजर रोखून पाहत आहे, कारण या सामन्यामध्ये जो कोणताही संघ विजय होईल त्याची थेट लढत ग्रँड फिनाले मध्ये श्री साई पाटीलवाडी संघासमोर होणार आहे. दरम्यान स्ट्राईक एंडला निलेश पवार एक चोरटी धाव काढण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी मात्र एक धाव नक्कीच पूर्ण केलेली आहे आणि या धावेच्या भरीने धावसंख्या पोहोचते 18. सुरेश दादा मिसाळ असतील या स्पर्धेसाठी उपस्थित आहे, परंतु प्रत्यक्ष खेळताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये मध्यवर्ती संघाकडून. दरम्यान या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने पटकावलेला चेंडू मंगेश शुबियाना आणि या ठिकाणी अमितचं मी मगाशी कौतुक केलं होतं याच कारणासाठी, कारण गेम मध्ये असताना 100% जोश मध्ये असतो आणि त्या जोशमुळे हा चेंडू आडला आहे. आणि मात्र पंच धावागिरी 2 ना 2 ओके. आणि ते अमित शिगवण यांच्यामुळेच 2 धावांवरती समाधान मानावं लागलंय. जर अमित नसता तर या ठिकाणी 4 धावा खर्च करावा लागले असता. दरम्यान शेवटचा चेंडू मला हे समीकरण काय लक्षात येत नाही अजूनपर्यंत. बॉल टेकवल्यानंतर देखील धावत असतात.
या ठिकाणी 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावसंख्या झाली आहे 2 बाद 21 आणि जर हा सामना
100% यश आलेलं आहे. आता हेच काम करायचंय. विकेट टिपण्यापेक्षा बॉल डॉट जेवढे मिळतील तेवढे काढून घ्यायचे, निर्धाव चेंडू जेवढे टाकता येतील तेवढे टाकून घ्यायचे. 5 चेंडू 19 धावा. आता मात्र कुठेतरी बॅकफुट वरती संघ पाहायला मिळतो तो जय बजरंग मधलेवाडी. घ्या मारुतीरायाचं नाव, होऊ द्या जल्लोष. सुंदर असा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय वन बाउन्स नो मॅन्स लँड मध्ये. क्षेत्ररक्षक सज्ज आहे म्हणून सिद्धेश नांगले असतील. या चेंडूवर एकूण 2 धावांची कमाई झालेली आहे. या 2 धाव्यांच्या भरीने धावसंख्या पोहोचते 5 वरती. परंतु या फटकेनं आता पोट भरणार नाहीये. जसं की पंक्तीत जेवायला बसलो की भातवाला भात वाढून वाढून कंटाळतो, त्याच प्रकारचं या ठिकाणी ही शेवटचं षटक आहे आणि या षटकार मारून मारून कंटाळा, मात्र विजय मिळवून द्या. ये जबरदस्त, ये जातोय सीमारेषा बाहेर. ये खणखणे डाबर चौबराश येतोय. खणखणे दणदणीत षटकार. मळेकर सरांचा इशारा येतोय. पंचांच्या हात भोई समांतर चेंडू जातोय अवांतर आणि ही एक अवांतर धाव नक्कीच अडचणी वाढवू शकते नांगलेवाडी रायडर संघाच्या, कारण आता मात्र धावसंख्या झाली आहे 15. आता मात्र 2 चेंडू 7 धावांची गरज. काय सुरेख चेंडू आहे. दरम्यान पुन्हा एकदा अवांतर चेंडू दिला जातोय. पंचांच्या हात भोई समांतर चेंडू जातोय अवांतर. या ठिकाणी एक चालाक फलंदाजी, एक ट्विस्टर रनअप करतायत ते स्वप्नील बामणे आणि त्याच्यामुळेच मला वाटतं नरेश थोडस कन्फ्युज होत आहेत, बीट होत आहेत, कारण नरेश मांडवकर यांच्यापर्यंत आतापर्यंत टुर्नामेंट अशा प्रकारची गोलंदाजी, अशा प्रकारची अतिरिक्त धावा एक देखील धाव खर्च केली नव्हती. मात्र एवढ्या महत्वपूर्ण मॅचला सलग 2 धावा खर्च कराव्या लागतात. नक्कीच प्रेशर तर असणार आहे, कारण उपांत्य फेरीचा सामना आहे. इथून थेट प्रवेश ग्रँड फिनालेला मिळणार आहे. 2 चेंडू 6 धावांची गरज असताना या ठिकाणी नक्कीच प्रेशर पाहायला मिळतोय. प्रेशर घ्यायचा नाहीये, प्रेशर समोरच्या टीम वरती द्यायचा असतो. सोपणीचा षटकार ठोकला तर 500 रुपयाचं बक्षीस लागू झालेलं आहे. आणि या ठिकाणी मात्र काहीतरी अघटित घडलेलं आहे आणि झेलबाद झालाय तो स्वप्नील बामणे. ही एक
वेल डन टीम,